नवी मुंबई शिवसेना जिला प्रमुख विजय चौगुले के मार्गदर्शन में ऐरोली सेक्टर 3 स्थित श्री विठ्ठल रुक्मिणी सेवा संस्था संचालित विठ्ठल रुक्मिणी मंदिर के जीर्णोद्धार और मूर्ति प्राण प्रतिष्ठा के साथ बड़े ही हर्षोल्लास और आध्यात्मिक माहौल के बीच कलशारोहण वर्धापन दिन संपन्न हुआ। इस दौरान हरिभक्त पारायण विष्णु महाराज केंद्रे आळंदी के कीर्तनों से समूचे माहौल में भक्ति का संचार होता नजर आया। जहां इस खास क्षण का हिस्सा बनने यहां विधायक रविंद्र फाटक भी मौजूद रहे, जहां उनके साथ जिला प्रमुख विजय चौगुले, ममित चौगुले, समाज सेवक एडवोकेट रेवेंद्र पाटिल, शुभम चौगुले सह बड़ी संख्या में भक्तगण उपस्थित थे। केंद्रीय महाराज ने इस अवसर पर अपनी भावनाएं व्यक्त की। उभारिला हात जगी जाणवली मात, देव बैसले सिंहासनी, आल्या याचं का पुरे धनी। आज वैकुंठ गमन सोहळ्याच्या निमित्तानं या पर्व काळामध्ये ज्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आपण संपन्न केला, पांडुरंगाची मूर्ती, विठ्ठल रुक्मिणी मूर्ती, तुकोबराय ज्ञानोबरायची मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला। त्यामागे सर्वात मोठं या ठिकाणी मंडळाचं अध्यक्ष असतील, कार्यकारी मंडळ असतील, विशेष स्वरूपाने या ठिकाणी मुख्य यजमानपद ज्यांना प्राप्त झालं, ज्याने शून्यातून हे मंदिर निर्माण केलं। अगदी कमी दिवसामध्ये या मंदिराचे आधारस्तंभ नवे जिथे जे धार्मिक काम असतील तिथे ज्यांचा सिंहाचा वाटा असतो, आपले सर्वांचे पारमार्थिक प्रेमी विजयजी चौगुले साहेब यांच्या माध्यमातून कमी दिवसामध्ये पहिलं मंदिर ऐरोलीमध्ये सेक्टर 3ला साहेबाच्या माध्यमातून झालं। एकाच्या कैवडे उगई बहुतांचे कोडे, साहेब निमित्त होते पण आता लाभ सर्वाला झालेला आहे। तर सर्व भाविकांना माझी विनंती असेल की येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी या मंदिरामध्ये यावं, उपासना करावी आणि आपला आत्मउद्धार करून घ्यावा। वहीं विजय चौगुले ने भी इस अवसर पर सभी को संबोधित किया। महाराज, या ठिकाणी तुम्ही कीर्तन करताना विठ्ठल रुक्मिणी यांच्या सर्व माऊलींच्या सर्वांची नावं घेत असताना शिवाजी महाराजांचं पण नाव घेता तुम्ही, शिवाजी महाराज की जय बोलता। पण आता ह्याच ऐरोलीकरांसाठी सेक्टर 10 येथे शिवाजी महाराजांचं म्हणजे मोठं स्मारक मी उभं करतोय। आता त्याचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालंय, त्याचं काम पण चालू झालंय। 36 फुटाचा महाराजांचा पुतळा तिथं असणार आहे। तिथे स्मारकामध्ये आता सर्व गोष्टी त्या ठिकाणी अवेलेबल असणार, म्हणजे कपडे, महाराजांचे शस्त्र, हे सर्व तिथे करण्याचा माझा संकल्प आहे। तो करण्याचा उद्दिष्ट असं आहे की काहीतरी असं करायचं की जे गोष्टी लोकांना पुढे भविष्य काळातल्या आपल्या मुलांना, सर्व आजकाल मुलं आपल्या मोबाईलमध्ये बिझी असतात, पण त्यांना त्या गोष्टी समजायला पाहिजे की शिवाजी महाराज कोण होते, काय होते। आता तुम्हाला सेक्टर 15ला तर इच्छापूर्ती गणपतीचं महत्त्व सर्व लोकांना जास्त आहे। आता तुम्ही बोललात तसं त्या इच्छापूर्ती मंदिराचा परत एकदा मी जीर्णोद्धार करायला घेतला। तिथं राम मंदिराचं संपूर्ण उभं राहणार आहे। त्याला करोडो रुपये खर्च करून आम्ही तो संकल्प, मी असेल, माझी मुलं शुभम असेल, साहिल असेल, अशी सर्व आम्ही ठरवलंय का आता त्याचं ते करायचंय। आणि पूर्णपणे ते राजस्थानमध्ये राम मंदिराला जो दगड वापरला गेला तोच दगड इथं वापरला जाणार आहे। त्याची प्रतिकृती सुद्धा रामाच्या मंदिराचं जसं अयोध्येचं मंदिर उभं केलंय ते तर मोठं आवड आहे, पण त्याच्यामध्ये छोटंसं रामाच्या अयोध्येची प्रतिकृती उभारण्याचा आमचा संकल्प आहे। आणि ते सुद्धा मंदिर आम्ही लवकरच पुढच्या वर्षाला ते खुलवेल असं मला वाटतं। मला या मंदिरावरती काय, मंदिरं भरपूर आहेत। साईबाबाचं मंदिर बनवलं आहे, कुठं गणपतीचे मंदिर आहेत, वेगवेगळे मंदिरं या ठिकाणी आहेत, देवीचे मंदिर आहेत, पण या विठ्ठल मंदिराच्या बाबतीत मला फार वेगळं आकर्षण आहे। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।